नमस्कार सर्वांना. टीम मराठीमयकडून मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. या लेक्चरमध्ये आपण संकल्पनात्मक मराठीमय या आपल्या न्यू सीरीजमधील दुसरी कन्सेप्ट पाहणार आहे. ठीक आहे. काय आहे आजचे कन्सेप्ट बघा. चेहऱ्यावरील हावभाव ही स्वाभाविक भाषा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण जर असा प्रश्न विचारला आयोगाने की संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा सांकेतिक भाषा, कृत्रिम भाषा का नैसर्गिक भाषा, जर असा प्रश्न आला तर मात्र इथं हावभावाची भाषा म्हटलं की आपलं कन्फ्युजन होतंय. पण अशी हावभावाची भाषा की ज्यामध्ये ज्या हावभावाचा अर्थ आधीच ठरलेला असतो, म्हणजे त्याचे संकेत आधीच ठरवलेले असतात, ती हावभावाची भाषा नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषेमध्ये गणली जात नाही. ती हावभावाची भाषा ही कृत्रिम भाषा आहे किंवा सांकेतिक भाषा आहे. ठीक आहे. जसं की शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेरांची जी नेत्रपल्लवी किंवा करपल्लवी ह्या ज्या भाषा होत्या ना, त्या भाषांमधील, त्या हावभावांमधील त्या हावभावाचे अर्थ आधीच ठरवले गेलेले असायचे. ठीक आहे. इथं तुम्ही पाहू शकता बघा, शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेरांची करपल्लवी बघा, हे हाताचे जे काही हावभाव आहेत ना, त्याचे अर्थ अगोदरच ठरवलेले असायचे, की हे अर्थ फक्त त्यांनाच समजायचे. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही सदस्य किंवा स्वतः शिवाजी महाराजांनाच समजायचे, कारण त्याचे संकेत अगोदर ठरवलेले असायचे. ठीक आहे. हा YouTubeवर बघा, जे शिवाजी महाराजांच्या काळातील कर पल्लवी करणारे जे काही होते ना आपले मावळे, त्यांचे वंशज आजही कोल्हापूरमध्ये आहेत आणि त्यांचा YouTubeवर व्हिडिओ आहे. तुम्ही ही कर पल्लवीची भाषा जी की सांकेतिक भाषा आहे, तो व्हिडिओ तुम्ही YouTubeवर पाहू शकता. ठीक आहे. बरं, अजून एक कन्सेप्ट, अजून एक एकदम बघा कन्फ्यूज करणारी गोष्ट आहे. वाळंबे सरांच्या पुस्तकात काय दिलंय की मनुष्याची बोलण्याची भाषा म्हणजे तुम्ही आम्ही जे बोलतोय का नाही ती भाषा आणि संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा, हे तर आता आपण पाहिलंच आहे. म्हणजे संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा कृत्रिम भाषा आहेच, परंतु मनुष्य प्राण्याची जी बोलण्याची भाषा आहे ना, ती सुद्धा सांकेतिक भाषा आहे, कृत्रिम भाषा आहे. जसं की आपण जी भाषा बोलतो त्यात पाणी या वस्तूला पा आणि नी हाच ध्वनी वापरायचा, हे मानवाने परस्पर संकेत ठरवून निश्चित केलेलं आहे. ओके. मग बघा, लहान मुलं जी बोलतात का नाही, ती कृत्रिम भाषा येईल का? किंवा ती सांकेतिक भाषा येईल का? नाही. लक्षात ठेवा, बोलणे ही माणसाची उपजत प्रवृत्ती आहे आणि आपण ती कोणाकडून तरी शिकतो. लहान मुले ती उपजतपणे बोलतात आणि ती नैसर्गिक भाषा आहे. महत्वाचा पॉइंट आहे. लहान मुलांबद्दल जर प्रश्न आला की लहान मुलं जे बोलतात ती भाषा कोणती, तर नैसर्गिक भाषा उत्तर असणार आहे. आणि मनुष्याची बोलण्याची भाषा, जर असं सरळ वाक्य विचारलं की मनुष्याची बोलण्याची भाषा ही कृत्रिम भाषा आहे, तर यस, वाळंबे सरांच्या पुस्तकानुसार हे वाक्य पण बरोबर असणार आहे. ठीक आहे. आणि हे तर आता आपण पाहिलंच की संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा ही कृत्रिम भाषा आणि चेहऱ्यावरील हावभावाची भाषा ही मात्र नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. ठीक आहे. थँक्यू.